तर डॉक्टर साहेब, लैंगिक आयुष्य हे चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करता, काय खाल्लं पाहिजे? बघा, माझ्या क्लिनिकला प्रत्येक जे पेशंट येतात 90% आता आपल्या भारत देशामध्ये ओबेस झालेले आहे. ओबेसिटी झाली म्हणजे आपल्या बॉडीमध्ये रावण घुसला. रावण घुसला म्हणजे त्याला 10 डिसीज होतात. कोलेस्ट्रॉल म्हणा, हाय कोलेस्ट्रॉल म्हणा, किंवा हायपरटेन्शन, थायरॉइड, असे बरेच प्रॉब्लेम त्यांना, गुडघेदुखी, हार्टचे प्रॉब्लेम, असे अॅथरोस्क्लेरोसिस, असे 10 प्रॉब्लेम येतात. म्हणून त्याला आम्ही रावण म्हणतो. ही हेल्दी डाएट. आता हेल्दी डाएट म्हणजे काय? तुम्हाला हाय प्रोटीन डाएट घ्यायचं आहे आणि लो कोलेस्ट्रॉल डाएट घ्यायचं. हाय प्रोटीन तुम्ही अंडी, दूध वगैरे किती घ्या, हा. त्याच्याबद्दल मी त्यांना केवळ ऑब्जेक्शन घेत नाही. पण जनरली तेल, तूप, साखर, भात हे गोड पदार्थ जे असतात ते मी त्यांना अवॉइड करायला सांगतो. या दोन गोष्टी जर तुम्ही मेंटेन ठेवल्या डायरेक्टली और इनडायरेक्टली, ते तुम्हाला सेक्शुअल लाईफ मध्ये बेनिफिट करतात. तुमचं वजन कमी करतं, तुमचा स्थूलपणा कमी करतं आणि त्याच्यामुळे तुमचं हार्ट स्ट्रॉंग करतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्डिओ एक्सरसाइज. आता हार्ट स्ट्रॉंग म्हणजे कसं आहे की आपल्या पेनिसला ब्लड फ्लो कोण करतं? हार्ट करतं. जर हार्टचं पंपिंग खूप स्ट्रॉंग असेल तर फोर्सफुली ब्लड फ्लो होईल. म्हणून प्रत्येक वेळा मी तुम्हाला सांगतो की जितके जास्त ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आणि जे लाल फ्रुट्स आहेत किंवा लाल भाज्या आहेत त्यांच्यामध्ये एल आर्जिनिनचं प्रमाण खूप जास्त, आणि जे ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत त्यामध्ये झिंक आणि मल्टीव्हिटॅमिन्स आहे. आणि जेव्हा आपण बाहेर फिरतो त्याच्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन D3 भेटतं. या 3 गोष्टी आपण जर साध्य रेग्युलर लाईफ मध्ये केल्या तर मला वाटतं तुम्हाला सेक्शुअल प्रॉब्लेम साठी अप टू द एज ऑफ 60 डॉक्टरांची पायरी चढण्याची गरजच पडत नाही.